कोकणची कला ही आमची जगात घेणारी नाद मृदुंगाचा सांगे युगाची कहाणी सप्त सूर जुळू चला रे मिळून हो 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 ला 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 करूया नमना पार्वती गजानन कोकणची कला ही आमची जगात घेणारी कोकणची कला ही आमची जगात घेणारी नाद मृदुंगाचा सांगे युगाची कहाणी नाद मृदुंगाचा सांगे युगाची कहाणी सप्त सूर जुळू चला रे मिळून हो 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 ला 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 करूया नमना पार्वती गजानन कोकणची कला ही आमची जगात येणारी कोकणची कला ही आमची जगात येणारी नाद मृदुंगाचा सांगे युगाची कहाणी नाद मृदुंगाचा सांगे युगाची कहाणी सप्त सूर जुळवू चला रे मिळूनी हो 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 ला 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 करूया नमना पार्वती गजानन पाहिले नामना धरतरी मातेला दुसरे नामना चांद सूर्याला ही सर नमन वंदितो सद्गुरु चरणी ही सर नमन वंदितो सद्गुरु चरणी कर जोडून करतो देवा तुझी विनवणी हो 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 ला 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 करूया नमना पार्वती गजानन करूया नमना पार्वती गजानन जावते नामना चौकीच्या दांडाला पाचवे नामना पाठी पांडवाडा सहावे नमन वंदितो सावळा विठ्ठलाला सहावे नमन वंदितो सावळा विठ्ठलाला रंग भरू दे देवा या वेरणाला हो 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 ला 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 करूया नमना पार्वती गजानन करूया नमना पार्वती गजानन नववे नाम सातवे नामना साती असेराला आठवे नामना गोकुळे कृष्णाला नाववे नमन वंदितो नवकुंड तुमेला नाववे नमन वंदितो नवकुंड तुमेला रंग भरू दे देवा या वेरणाला हो 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 ला 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 करूया नमना
करावे नमना माता विठलाईला मारावे नमन वंदितो विठ्ठल देवी चरणी मारावे नमन वंदितो अंबारा गोमाला रंग भरू दे देवा या विरणाला हो 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 ला 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 करूया नमना पार्वती गजानन वक्रतुंड महाकाय हे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ हे निर्विघ्नं कुरु मे देव निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा ब्रह्मा गुरुर विष्णु हे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। धन्यवाद शिक्षक हो धन्यवाद। या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या रम्य वातावरणात परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे केळे गाव। या गावामध्ये आंबेकोनवाडीचं काही वेगळंच असे नाव प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं मोठ्या आनंदानं साजरा होतो तो माझी गणेशोत्सव। खरोखरच या ठिकाणी आल्यानंतर येथील लोकांची एकी पाहिल्यानंतर खरोखरच या मंडळाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे। मित्रांनो बंधू प्रेम असावं राम लक्ष्मणासारखं बंधू प्रेम असावं राम लक्ष्मणासारखं जीवनात जर का आपला दोस्त आला आपल्या जीवनात जर का दोस्त आला तर तो असावा हनुमंतासारखा सच्चा। बंधू प्रेम असावं राम लक्ष्मणासारखं जीवनात जर का दोस्त आला तर तो असावा हनुमंतासारखा सच्चा। येथे जमलेल्या सर्व रसिक बांधवांना या गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। प्रथम स्मरूया रंग देवतेला मुजरा करीत माझ्या आई जुगाईला आधी स्मरितो नटेश्वराला हो वंदन पाठी विठलाईला आधी स्मरितो नटेश्वराला हो वंदन आई विठलाईला।
प्रथमच मारूया रंग देवतेला मोजरा करीतो माझ्या आई जुगाईला प्रथमच मारूया रंग देवतेला मोजरा करीतो माझ्या आई जुगाईला आधीच मारितो नटेश्वराला वंदन पाठी विठलाईला आधीच मारितो नटेश्वराला वंदन आई विठलाईला प्रथमच मारूया रंग देवतेला उजरा करीतो माझ्या आई जुगाईला प्रथमच मारूया रंग देवतेला उजरा करीतो माझ्या आई जुगाईला आधीच मरितो नटेश्वराला ओ वंदन आई विठलाईला आधीच मरितो नटेश्वराला ओ वंदन आई विठलाईला ग्रामदैवते आई तू माझी जुगाई हाकेला तू धावू नये हाकेला तू धावू नये हाकेला तू धावू नये सोमा आहे पाठीशी राघोबाच्या नाराजी न होतो मी चरणाशी दीन होतो विचरणासी दीन होतो विचरणासी नजमसक माझ्या राधा कृष्ण चरणी कर धोरण करतो देवा तुझी विनवणी नतमसक माझ्या राधा कृष्ण चरणी कर धोरण करतो देवा तुझी विनवणी तो धावत यावर नाला ओ वंदन पाठी विठलाईला आधीच मरितो नटेश्वराला ओ वंदन आई जुगाईला तो नटेश्वराला हो वंदन आई विठलाईला आधीच मरितो नटेश्वराला हो वंदन आई विठलाईला आधीच मरितो नटेश्वराला हो वंदन आई विठलाईला रसिक जन हो आपल्या समोर आम्ही एक पौराणिक गण सादर करत आहोत रसिक जन हो आपल्या समोर आम्ही एक पौराणिक गण सादर करत आहोत गणपतीला दुर्वा का आवडतात गणपतीच्या चरणी 21 दुर्वाची जुडी का वाहतात संदीप सावंत यांच्या सुरेख कल्पनेतून आणि सुनील वांडागळे यांच्या लेखणीतून हा गण सादर होत आहे दुर्वांकुर गण आहे दुर्वांकुर श्री सोमवारगोबा राधाकृष्ण रमण मंडल मौजे बोर्डे गवळीवाडी शाहीर पप्प्या बांडागळे आणि सर्व सहकारी मंडळी मिळून आपल्या समोर गण सादर करत आहेत यमपुत्र अनला सुरत चौवड यमपुत्र अनला सुरत चौवड ओ, 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 ओ,
माते मला देखील असं दिसत आहे. होय पार्वती, होय बाळ गणेश, या दूरदृष्टीमध्ये मला एक विघ्न दिसत आहे. या पृथ्वीवर एक असुर जन्माला येणार आहे आणि तो सर्वत्र आकार वाजवणार आहे. अगं माते, आम्हा देवाचे कामच काय? या पृथ्वीवरील असुरांना वर देणे आणि त्या संकटाचे निवारण करणे. होय बाळ गणेश, या पृथ्वीवर असुर आहेत म्हणूनच देव आहेत. असुरांना ठार करणे व आपला देव पण मिरवणे हेच आपले काम आहे. सूर्यपुत्र आपल्या पिताची म्हणजे सूर्यदेवाची आज्ञा घेऊन सूर्यपुत्र आपल्या पिताची म्हणजे सूर्यदेवाची आज्ञा घेऊन यमधर्म गोकर्ण क्षेत्री गेला. वायू फुले यांचा आहार करून कित्येक वर्ष महादेवाची तपश्चर्या केली. महादेवाला प्रसन्न करून घेऊन त्याने महादेवाला इच्छित असा वर मागितला. धर्म अधर्माचा न्याय पाहण्याचा अधिकार त्याला दिला. तो असाच पुढे चालत राहिला. सूर्यपुत्र आपल्या रेड्याचं वाहन घेऊन सूर्यपुत्र आपल्या रेड्याचं वाहन घेऊन यमपुरीत प्रवेश करत आहे. सूर्यपुत्र सूर्यपुत्र आपल्या रेड्याचं वाहन घेऊन यमपुरीत प्रवेश करत आहे. सूर्यपुत्र आपल्या पिताची म्हणजे सूर्यदेवाची आज्ञा घेऊन यमधर्म गोकर्ण क्षेत्री गेला व तेथे वैराग्याची वाहन त्याची फुले वायू यांचा आहार करून कोटी वर्ष महादेवाची तपश्चर्या केली. महादेवाची तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घेऊन स्वामित्व विष्णू लोकांचे राज्य धर्म अधर्माचा न्याय करण्याचा अधिकार दिला. त्याचप्रमाणे तो पुढे चालू लागला. तो सूर्यपुत्र यमपुरीत प्रवेश करत आहे. सूर्यपुत्र यमपुरीत प्रवेश करत आहे. जो कोणी सजीव या सृष्टीवर जन्माला येणार त्याचे भविष्य ब्रह्मदेव लिहिणार आणि त्या प्रत्येक सजीवाला मृत्यूचे भय असणारे तोच हा सूर्यपुत्र यमराज. त्याचं मरण त्याचा मृत्यू आपल्या या यमपाशाने हिरावून येणार. परंतु आज कोणाचेही मरण कोणाचाही मृत्यू माझ्या या यमपाशामध्ये लिहिला नाही. काय करावे आलं माझ्या ध्यानात. आज अशा यमाच्या यम दरबारामध्ये एक नाच गाणं व्हावं अशी माझी मनोकामना आहे. तिलोत्तमा हे तिलोत्तमा
तिलोत्तमा, तुझं आज या यमाच्या यम दरबारामध्ये एक नाच गाणं व्हावं अशी माझी मनोकामना आहे. जशी आज्ञा राजे. तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते, तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते, यमा दरबारी धर्माचे मनरमते, यमा दरबारी धर्माचे मनरमते. तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते, तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते, यमा दरबारी धर्माचे मनरमते, यमा दरबारी धर्माचे मनरमते. तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते, तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते, यमा दरबारी धर्माचे मनरमते, यमा दरबारी धर्माचे मनरमते. तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते, तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते, यमा दरबारी धर्माचे मनरमते, यमा दरबारी धर्माचे मनरमते. यमा दरबार भरला यमापुरीत, नारद गायन करती एका स्वरात, नारद गायन करती एका स्वरात, नारद गायन करती एका स्वरात. यम परशाने तिलोत्तमा हनीला देते, यम परशाने तिलोत्तमा हनीला देते, यमा दरबारी धर्माचे मनरमते, यमा दरबारी धर्माचे मनरमते. तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते, तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते, यमा दरबारी धर्माचे मनरमते, यमा दरबारी धर्माचे मनरमते. नृत्य गाणं हर्षित होऊन हसत गाणात, तिलोत्तमा यम दरबारी नाचत ताणात, तिलोत्तमा यम दरबारी नाचत ताणात, तिलोत्तमा यम दरबारी नाचत ताणात. नृत्य करता कनियांचे प्रेम जुळते, नृत्य करता कनियांचे प्रेम जुळते, यमा दरबारी धर्माचे मनरमते, यमा दरबारी धर्माचे मनरमते. तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते, तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते, यमा दरबारी धर्माचे मनरमते, यमा दरबारी धर्माचे मनरमते. हे बाळ, तू माझा आणि देवी तिलोत्तमाचा पुत्र आहेस. तुला या त्रिभुवनात अनलासूर या नावाने ओळखलं जाईल. जा बाळ, सर्वत्र सुखाने शांतपणे संचार कर. यमपुत्र अनलासूर, यमपुत्र अनलासूर आपल्या पित्याच्या हुकमाप्रमाणे, आपल्या पित्याच्या हुकमाप्रमाणे कित्येक वर्ष आपल्या राज्यामध्ये राज्य करत होता. त्याने यमपुत्र अनलासुराने सर्व असुरांवरती विजय मिळवून आपण आपले राज्य स्थापन केले. सर्व असुरांचा राजा झाला यमपुत्र नरासुर, सर्व असुरांचा राजा झाला. त्या क्षणी सर्व असुराने
अनलासुरा तू असुरांचा राजा बनलास, पण या पृथ्वीवर सर्व देवांचे राज्य आहे. या देवाने आम्हा असुरांवर खूप अन्याय केला. आमच्या पूर्वजांवर या देवाने खूप अन्याय केला. ज्यावेळी सागर मंथन झाले, त्याच वेळी सागरातून मिळालेले अमृत आणि विष, ते विष आम्हा असुरांच्या वाट्याला आले आणि अमृत मात्र देवाने घेतले. हेच काय, जालंधरालाही सर्व देवाने मिळून फसवले. आमचा भस्मासूर या सर्व त्रिगुणावर आपले राज्य करण्यासाठी सर्व देवांना सळोती पळो करून सोडणारा तो भस्मासूर, त्याच भस्मासुराला विष्णूने मोहिनीचे रूप धारण करून आपल्या मस्तकावर हात ठेवून त्याचा भस्म करण्यास प्रवृत्त केले. हे ऐकताच क्षणी अनलासुराने आपल्या डोळ्यातील अग्नी ज्वलाने सर्व पृथ्वीवरील झाडे झुडपे वेली फुले देव दानव मानव या सर्वांना त्रस्त करण्यास सुरुवात केली. आणि अनलासूर सर्व देवांवर स्वारी करण्यासाठी सज्ज झाला. देव हो अनलासूर सर्व देवांना युद्धाचे आव्हान करत आहे. अनलासूर सर्वप्रथम वैकुंठावर स्वारी करत आहे. नाही चुकाने संचार करेल तर हा अनलासूर कसला. देव हो, या सर्व त्रिगुणावर तुम्ही तुमचे राज्य केले, पण आम्हा सुरांवर खूप अन्याय केलाय. याचाच बदला घेण्यासाठी हा यमपुत्र अनलासूर सर्व देवांना सळोकी पळो करून सोडून आपण आपले राज्य स्थापन करेल. हे वैकुंठपती विष्णू, हा यमपुत्र अनलासूर आपल्या वैकुंठात काबीज करण्यासाठी वैकुंठावर स्वारी करतोय. सज्ज हो देव. हे पहा, नारायण नारायण आळवारे सदा चालता बोलता सदा चालता बोलता आळवारे भगवंता आळवारे भगवंता सदा चालता बोलता सदा चालता बोलता सदा
राज्यामध्ये गमन करत असताना कळीचं असं काही साधनच मिळालं नाही. पण हो, तिल्लोत्तमा देवी अप्सरा आणि यमराज यांचं नृत्य सुरू असताना तिल्लोत्तमा देवी आणि यमराज तिल्लोत्तमा देवीच्या नृत्यावरती मोहित होऊन त्याने एका सुंदर बालकाचा जन्म दिला आहे. त्या बालकाचं नाव अण्णासूर असं ठेवलं आहे. त्या बालकानं या त्रैलोक्यामध्ये थैमान माजवला आहे आणि आता तो वैकुंठपती विष्णुदेवावर स्वारी कोणत आहे. विष्णुदेवाला सवाद केलं पाहिजे. नारायणम. या नारद मुनी या वैकुंठावर आपलं स्वागत आहे. आज अगदी असं अचानक येणं केलं. नारायण नारायण. ए वैकुंठपती विष्णुदेवा, आपला चरणी प्रणाम. ए वैकुंठपती विष्णुदेवा, तिल्लोत्तमा देवी अप्सरा आणि यमराज यांचं नृत्य सुरू असताना तिल्लोत्तमा देवीच्या नृत्यावर मोहित होऊन यमराज आणि तिल्लोत्तमा देवी यांनी एका बालकाचा जन्म दिला आहे. त्या बालकाचं नाव अण्णासूर असं आहे. त्याच्या डोळ्यातून ज्वाळा बाहेर पडतात. त्याच्या पूर्वजांना झालेला पराभवाचा बदला घेण्यासाठी त्याने हा जन्म घेतला आहे आणि आता तो आपला सारी कोणत आहे. सावत्र म्हणजे झालं. आपण निश्चिंत राहा, पाहतोच मी त्या अण्णासुराचा पराक्रम. हे वैकुंठपती विष्णुदेवा, तो पहा, स्वराज्य यमपुत्र अण्णासूर वैकुंठ प्रवेश करण्यासाठी येत आहे. हे वैकुंठपती विष्णुदेव देव हो, हा यमपुत्र अण्णासूर या सर्व त्रिभुवनाचा राजा होण्यासाठी सर्व देवांनाच युद्धाचे आव्हान करत आहे. देव हो, या वैकुंठावर यमपुत्र अण्णासूर चाल करणार आहे. चल हो युद्धास तयार. हे यमपुत्र अण्णासुरा, हा तुझा निव्वळ भ्रम आहे. या भ्रमामध्ये राहू नकोस. मुंग्यांना जेव्हा पंख फुटतात तेव्हा त्या दिव्याभोवती गिरट्या करतात. तसेच तू महासुरांचे मरण जवळ आले की तुम्ही देवांवर आक्रमण करता. तू यमाचा पुत्र आहेस म्हणून तुला सांगतो, जा तू तुझ्या दरबारी परत जा. मी तुला माफ केलंय. वा काय नारायण नारायण नारायण. अरे अण्णासुरा, तुला देवांच्या जाळ्यामध्ये फसला जाऊ नकोस. सागर मंथनाच्या वेळी याच आदिनारायणानं नर्तकीचं रूप धारण केलं होतं. स्वतः अमृत आणि तुम्हा दैत्यांच्या वाट्याला विष आलं होतं, हे मात्र विसरू नकोस. आणि अण्णासुरा, अरे तू घाबरू देखील नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हे वैकुंठपती विष्णुदेव देव हो, याचाच बदला घेण्यासाठी हा यमपुत्र अण्णासूर अरे वैकुंठावर स्वारी करत आहे. माझ्या युद्धाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तर युद्धाचे माझे आव्हान स्वीकार विष्णुदेव. जर का तुझी अशीच इच्छा असेल तर मग हो युद्धास तयार. चल हो तर मग. तुझी युद्धाची इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी तयार आहे. हा काय माझी इच्छा पूर्ण करतो. देव ऋषी नारद असा कोणता देव आहे ह्या अण्णासुराची युद्धाची इच्छा पूर्ण करेल? नारायण नारायण. अरे अण्णासुरा, आता राहिला तो अमरावतीचा राजा इंद्रदेव. त्या इंद्रदेवाला युद्धाचा आवाहन कर. इंद्रदेवाला युद्धात पराभूत कर. बघ त्रैलोक्याचा राजा फक्त तूच आहेस. काय ज्याने 33 कोटी त्याच्यावर राज्य केले म्हणूनच त्याला 33 कोटी देवांचा देव असे म्हणतात. तो अमरावतीचा राजा इंद्र. हो, अगदी बरोबर. ज्याच्या समोर रंभा उर्वशी असतात तो अमरावतीचा राजा इंद्र. हो, अगदी बरोबर अण्णासुरा. देव ऋषी नारद अमरावतीवरच या युद्धाची मधा तर पहा. ठीक आहे, येतो मी. नारायण नारायण.
धागे दोरे. नाही 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 नाही, मी यमपुत्र नलासुर आहे. माझे मरण कोणाच्याच हाती नाही, माझाच पिता आहे यम. मी यमपुत्र नलासुर. देव हो, तुम्ही माझ्या पूर्वजांवर अन्याय केलाय. याचाच बदला घेण्यासाठी अमरावतीवर स्वारी. इंद्रदेव शिकार माझ्यावर. स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्व वाने आज गायली. स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्व वाने आज गायली. बोल बोलती तालावरी नाचते रंबा इंद्रा दरबारे. नाचते रंबा इंद्रा दरबारे. महिमा निराली गंधर्वाने आज गायली. स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्वाने आज गायली. बोल बोलती तालावरी नाचते रंभा इंद्र दरबारे. नाचते रंभा इंद्र दरबारे. स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्वाने आज गायली. स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्वाने आज गायली. बोल बोलती तालावरी नाचते रंभा इंद्र दरबारे. नाचते रंभा इंद्र दरबारे. की बिजली चमके इंद्राच्या या अंगणे. इंद्राच्या या अंगणे. इंद्राच्या या अंगणे. हसालो नेसला मी बरदारी. शोभे मदन हे मंदिरी. चालो नेसला हा बरदारी. शोभे मदन हे मंदिरी. देवा अशी माझी अनाकारी. नाचते रंभा इंद्र दरबारे. नाचते रंभा इंद्र दरबारे. स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्वाने आज गायली. स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्वाने आज गायली. बोल बोलती तालावरी नाचते रंभा इंद्र दरबारे. नाचते रंभा इंद्र दरबारे. Once more. आता झालेला या गीतासाठी किरण गवळी युट्यूबर यांच्याकडून या गाण्याच्या मनसमोरसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी ती संबरगबा राधाकृष्ण नमन मंडळ आम्ही अत्यंत आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्वाने आज गायली. स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्वाने आज गायली. बोल बोलती तालावरी नाचते रंभा इंद्र दरबारे. नाचते रंभा इंद्र दरबारे. स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्वाने आज गायली. स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्वाने आज गायली. बोल बोलती तालावरी
नारायण आई बाबांची सेवा कराया तो देव येईल काम आज देव येईल काम जसा पुंडलिकया युगात पुन्हा होईल का जसा पुंडलिकया युगात पुन्हा होईल का आई बाबांची सेवा कराया देव येईल का आज देव येईल का असा पुंडलिकया युगात पुन्हा होईल का असा पुंडलिकया युगात पुन्हा होईल का आई बाबांची सेवा कराया देव येईल का आज देव येईल का जसा पुंडलिकया युगात पुन्हा होईल का जसा पुंडलिकया युगात पुन्हा होईल का आई बाबांची सेवा कराया देव येईल का आज देव येईल का असा पुंडलिकया युगात पुन्हा होईल का असा पुंडलिकया युगात पुन्हा होईल का देव नाही ओळखला त्या देवीच्या पायी उभा वाट पाहतो या देवच्या ठाई उभा वाट पाहतो या देवच्या ठाई उभा वाट पाहतो या देवच्या ठाई तुझ्या कोणासाठी देव पुन्हा उभा राहील का असा उभा राहील का तसा पुंडलिकया युगात पुन्हा होईल का तसा पुंडलिकया युगात पुन्हा होईल का आई बाबांची सेवा कराया देव येईल का देव येईल का असा पुंडलिकया युगात पुन्हा होईल का असा पुंडलिकया युगात पुन्हा होईल का नारायणम या मुनीवर या राजा इंद्राच्या अमरावतीवर स्वागत आहे आपलं. आज अचानक येण्याचं प्रयोजन तरी कळेल का मुनीवर्य? नारायण नारायण हे देवादी देवा इंद्र देवा आपला चरणी प्रणाम. हे देवादी देवा इंद्र देवा तिल्लोत्तम देवी अप्सरा आणि यमराज यांचं नृत्य सुरू असताना तिल्लोत्तम देवीच्या नृत्यावर मोहित होऊन यमराज आणि तिल्लोत्तम देवी यांनी एका सुंदर बालकाचा जन्म दिला आहे. त्या बालकाचं नाव अन्नासूर असं ठेवलं आहे. त्या बालकाच्या डोळ्यातून ज्वाळा बाहेर येतात. त्याच्या पूर्वजांना झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हा जन्म घेतला आहे आणि आता तो आपल्यावर स्वारी करून येते. सावत्र म्हणजे झालं. मुनीवर्य तुम्ही मला वेळोवेळी सावध केलेत त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका, येतो आम्ही. ठीक आहे. नारायण नारायण वैकुंठपती विष्णुदेव अमरावतीचा राजा इंद्रदेव आणि यमपुत्र अंडलासूर चला आपण देखील जाऊ हे महायुद्ध पाहायला. नारायण नारायण जीवा शिवाचे जडले नाते जीवा शिवाचे जडले नाते सपला घे झाले का सपला घे झाले का पाहिला कनकनवा कनकनवा पाहिला कनकनवा शिवा शिवाचे लढले नाते शिवा शिवाचे लढले नाते सफळ झाले का सफळ झाले का पाहिला कणकणवा पाहिला कणकणवा पाहिला कणकणवा देह वृक्षी जीवा
कणकणवाची राम पाहिला कणकणवाची राम पाहिला कणकणवाची राम जीवा जीवाचे जळले नाते जीवा जीवाचे जळले नाते सफळ झाले का सफळ झाले का पाहिला कणकणवाची राम पाहिला कणकणवाची राम पाहिला कणकणवाची नारायणम. धन्यवाद रे शिक्षण. ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतात ते महायुद्ध रंगमंचा समोर होणार आहे. आयोजकांना एक नम्रतेची विनंती आहे, सभा मंडपासमोरील सर्व लाईट चालू करायच्या आहेत. घोड्याची एंट्री होत असताना घोड्याच्या डोळ्यावर कुणी टॉर्च लाईट मारू नयेत. त्यानंतर घोडा जेव्हा नृत्य करेल तेव्हा कमीत कमी 15 ते 20 फुटाच्या अंतरावरती राम उभं राहायचं आहे. मित्रांनो, सहकार्य करा. चला, हे महायुद्ध ओय! हेच ते महायुद्ध. वैकुंठपती विष्णुदेव, वैकुंठपती विष्णुदेव, अमरावतीचा राजा इंद्रदेव. वैकुंठपती विष्णुदेव,
सुरांवर अर्थात गणपतीला सुरुवात आवडतात अर्थात गणपतीला सुरुवात आवडतात या सर्व त्रिपुराचा राजा होण्यासाठी सर्व देवांना युद्धाचे आव्हान करत आहे. ए होय तयार कशाला हो तयार होत मुनिवर या म्हणे अमरावतीचा राजा इंद्रदेव नारायण नारायण देव ऋषी नारद अमरावतीवर ही माझेच राज्य झाले. सांगा असा कोणता देव आहे माझी युद्धाची इच्छा पूर्ण करेल असा? नारायण नारायण अरे अंडलासुरा आता राहिला तर कैलासपती महादेव. त्या महादेवाला युद्धात आवाहन कर, महादेवाला युद्धात पराभूत कर. बघा त्रैलोक्याचा राजा फक्त तूच आहे. ठीक आहे मुनिवर्या कैलासावरच्या मध्ये झालं ना? ठीक आहे येतो मी. नारायण नारायण नाम तुझ घेऊन पडली कोरड ओठाला. देवा नाम तुझ घेऊन पडली कोरड ओठाला. ही कोरड ओठाला हा मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोठाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोठाला. नाम तुझं घेऊन पडली कोरड ओठाला. नाम तुझं घेऊन पडली कोरड ओठाला. कोरड ओठाला.
यमत किती झाली तुझी बाबा शेवटी करावा लागे गुरुचाच धावा शेवटी करावा लागे गुरुचाच धावा शेवटी करावा लागे गुरुचाच धावा कैकाने गुरुदेवेचा देह मागिला कैकाने गुरुदेवेचा देह मागिला देह मागिला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोठाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोठाला नाम तुझं घेऊन पडली कोरड ओठाला नाम तुझं घेऊन पडली कोरड ओठाला कोरड ओठाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला वा, म्हणे मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. नाही 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 हा यमपुत्र नरासुर आहे माझा पिता आहे यम. चला चला कैलास पर्वतावरी. थांबा देवानो. त्या सैरावर का कैलासपती महादेवा तुम्हा महादेवांचा प्रणाम. महादेवा त्या अन्नासुराने सर्वत्र हाहाकार माजवला आहे आपण यातून काहीतरी मार्ग काढा देवा. देव, तुम्ही मुळी चिंता करू नका या संकटाचे मी निवारण करतो. ठीक आहे देवा. विष्णू आता सैरावर का पळायला लागला विष्णुदेव. थांबा थांबा देवानो. तुला तुझ्या शक्तीचा गर्व झालाय. जो सजीव या पृथ्वीवर जन्माला होतो त्याचा मृत्यू आहे आणि आता तुझी दिवे झाली आहे. हे शंकरा. वा, अरे या पृथ्वीवर जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटल आहे हे मलाही माहीतच आहे समजले ना. पण शंकरा माझा मृत्यू कोणाच्याच हाती नाही. माझा पिता आहे यम. म्हणूनच म्हणतो पाहिलेच का हे तुझे देव कसे सैरावैरा पळायला लागले ते. रे शंकरा चल हो युद्धास तयार. तर मग वेळ कशाला. शंकरा काय सर्व देव मिळून सैरा वैरा पळायला लागले. चला चला थांबा थांबा दिवानो देव हो हा यम
हे पहा समाधान महादेवा वैकुंठपती विष्णुदेवा त्या अन्नासुरानं सर्वत्र त्रिपुरात आकार माजवला आहे. यावर काहीतरी उपाय शोधा देवा, काहीतरी उपाय शोधा. आपण त्या बाल गजाननाची आराधना करूया, तेच यातून काहीतरी मार्ग काढते. ठीक आहे देवा. विश्व चालका तू लंबोदरा गणनायका तू मोरेश्वरा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा गणेशा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा यावे मोरया मोरया विघ्नहरा यावे मोरया मोरया विघ्नहरा विश्वचालका तू लंबोदरा गणनायका तू मोरेश्वरा संत तुझ्या नामाचा या दया सागरा गणेशा संत तुझ्या नामाचा या दया सागरा यावे मोरया मोरया विघ्नहरा यावे मोरया मोरया विघ्नहरा विश्वचालका तू लंबोदरा गणनायका तू मोरेश्वरा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा गणेशा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा यावे मोरया मोरया विघ्नहरा यावे मोरया मोरया विघ्नहरा विश्वचालका तू लंबोदरा गणनायका तू मोरेश्वरा संत तुझ्या नामाचा या दया सागरा गणेशा संत तुझ्या नामाचा या दया सागरा यावे मोरया मोरया विघ्नहरा यावे मोरया मोरया विघ्नहरा माझा सारथी मंगळ मूर्ती रूप तुझे पाहिले अष्टगंधा शेंदूरवत नादेवा तुला पूजिले हे देवा शूर्पकर्णा ओमकारा विश्वरूप पाहिले दुर्वादास्वती देवा मी चरणी तुझ्या वाहिले हे देवा देवा तुझा दाता मालखरा तू देवा मागिता ओळा खरा रणंगणी आवे देवा अम्मा उतारा गणेशा रणंगणी आवे देवा अम्मा उतारा यावे मोरया मोरया विघ्नहरा यावे मोरया मोरया विघ्नहरा मोरया मोरया विघ्नहरा यावे मोरया मोरया विघ्नहरा हे विघ्नहर्त्या श्री गणेशा गणपती गजानना तुम्हास आम्हा देवांचा प्रणाम. हे श्री गणेशा अन्नासूर नावाच्या दैत्यानं सर्वत्र त्रिभुवनात हाकार माजवला आहे. आम्हा सर्व देवांना त्यानं सळकीपणा करून सोडलं आहे. यावर काहीतरी उपाय शोधा देवा, काहीतरी उपाय शोधा. देव तुम्ही निश्चिंत राहा. त्यांना सोडवला मी गिळंकृत करतो. तुम्ही आपापल्या ठिकाणी शांत राहा. आल्या मार्गाने परत जा.
वा वा वा, सर्व देव एकच सांगतात, आल्या मार्गाने परत जा, परत जा, परत जा. का घाबरता की काय देव? हो घाबरता या अनलासुराला? वा, सर्वजण हेच म्हणाले, परत जा. ए तू फक्त माझ्या मार्गातून बाजूला हो. हे या सर्व देवाने आमच्यावर अन्याय केलाय, याचाच बदला घ्यायचाय मला. तू बाजू हो. अरे अन्नासुरा, इथून जाण्यासाठी नाही तर तुझा वाट करीत उभा आहे. आज तुझं मरण निश्चित. ए विचारते तुझ्या घोसाड्याला, म्हणे मरण तुझे निश्चित. अरे देव सैरावरा करून सोडले. अरे हा तुझा वैकुंठपती विष्णू मला हेच म्हणाला, आल्या मार्गाने परत जा. तुझ्या इच्छेसाठी मी युद्धाचे आव्हान स्वीकारतो. अरे कसला हा सृष्टीचा करता करविता, आणि म्हणे मी या सर्व सृष्टीचा करता करविता विष्णू. आला आला आपला चक्र हलवीत. अरे अन्नासुरा, जो कोणी असुर माझ्या समोर आला तो माझा दास बनून राहिला. तुलाही सांगतो, आल्या मार्गाने परत जा, नाहीतर माझा दास होण्यासाठी तयार हो. ए पोरा, तू आजवरी आणला सुराचा पराक्रम पाहिलेला नाही, समजलास ना? ए या सर्व देवानी माझ्या पूर्वजांवर अन्याय केला, याचाच बदला घेणार आहे. तूही माझ्या मार्गातून बाजवण्याचाही सोंड आहे ना? अरे अन्नासुरा, अशी गरगर 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 धरून फिरून आपटीन मारीन. आजपासून कोणत्याही असुराने माझी सोड बघण्याची हिंमत केली नाही, पण तू जी हिंमत केली आहेस, आता तुझा मरण निश्चित. ए पोरा, वा 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 वा, काहीतरी दम आहे याच्यामध्ये. वा, असा कोणताच देव आजवर मला युद्धाचे आव्हान करणारा कोणी नाही, पण फक्त तूच आहे. वा वा, आणि एकदा ए अन्नासुरा, बोलत काय बसलास? युद्धात तयार हो. काहीतरी याच्या सोंडे दम आहे. वा वा वा. ए वक्रतुंड, ए वाकड्या सोंडेच्या गणपती, हो युद्धात तयार. हो सर्व. सर्व देवदेवतांना प्रश्न केल्यानंतर अन्नासुराने श्री गणेशावरती अन्नासुरावरती वार केले. ह्याच वेळेला मात्र हे अन्नासुर दैत्याचं मरण समोर आलं होतं. धार धार शस्त्रानं श्री गणेशानं त्याच्यावरती वार करून त्याला गिळंकृत केलं. त्यास गिळंकृत केलं. देव, तुमच्यावरचे संकट दूर झालंय. या अन्नासुराला मी गिळंकृत केले, परंतु माझ्या पोटात आता अग्निदाह सुरू झाला आहे. तो थांबवण्यासाठी काहीतरी करा देव, काहीतरी करा. हे श्री गणेशा, आम्ही सर्व देव मिळून तुम्हाला एक शीतल चंद्र अर्पण करतो. कदाचित त्यामुळे तुमच्या पोटातील अग्निदाह शांत होईल. हे गजानना, हे वक्रतुंडा, मी तुम्हाला माझे कमल अर्पण करतो. हे बाळ गणेशा, मी माझ्याकडे सहस्रनाग अर्पण करतो. देव, एवढं सगळं करून सुद्धा माझ्या पोटात लागणी काय शांत होत नाही. मला खूप त्रास होत आहे देव, खूप त्रास होत आहे. हे गौरीपुत्र गणेशा, तुम्हाला माझा प्रणाम. हे देवा, तुम्ही आज आम्हा सर्व देवांवरील संकट दूर केले असून तुम्हाला होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आम्ही सहज ऋषी आपणास दुर्वा अर्पण करत आहोत. याचा आपण स्वीकार करावा. निश्चिंतच आपणास होणारा अग्निदाह शांत होईल. ऋषीवर्य, तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या पोटात अग्निदाहाचा शांत झाला आहे. आजपासून मला सगळ्यात प्रिय काय असेल तर तो म्हणजे दुर्वा. आजपासून
जो कोणी मला दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तथास्तु. गणपती बाप्पा महिमा गणेशा तुझाच हा न्यारा न्यारा तुझ्या कृपेने मिळतो हवा पाणी निवारा हा तुझ्यामुळे दिसतो तो आकाशातला तारा तुझे कामासवाळी शिवनंदना शिवकुमारा हाय 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 गणपती बाप्पा. मित्रांनो कोंडवाडीमध्ये श्री गणेशाचा आवाज घुमला पाहिजे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती श्री गणा नाचते यावे आज गणे श्री गणा नाचते यावे आज गणे रंग भरावा सबारंगणी नमन मी करतो तव चरणी श्री गणा नाचते यावे आज गणे.
नाचत यावे आज अंगणी श्रीगणा नाचत यावे आज अंगणी रांग भरावा सबरंगणी नामानामी करतो तव चारणी श्रीगणा नाचत यावे आज अंगणी 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 रांग भरावा सबरंगणी नामानामी करतो तव चारणी श्रीगणा नाचत यावे आज अंगणी श्रीगणा नाचत यावे आज अंगणी पंचतत्वाचा आधार शिवारे तुझ्यामुळे देवा गणेशा जन्म लाभला रे तुझ्यामुळे देवा गणेशा जन्म लाभला रे तुझ्यामुळे देवा गणेशा जन्म लाभला रे हे धरती हे अंबर तुझ्या चरणात सारे तुझेच विश्व अवतरले आजातारी तुझे हे विश्व अवतरले आजातारी तुझे हे विश्व अवतरले आदि माया तुझी जन्मदायिनी आदि माया तुझी जन्मदायिनी नाचत यावे आज अंगणी श्रीगणा नाचत यावे आज अंगणी श्रीगणा नाचत यावे आज अंगणी श्रीगणा नाचत यावे आज अंगणी शुभ कार्यारंभी नाम तुझे वाचे भक्तीचा मार्ग तू दान सुखाचे भक्तीचा मार्ग तू ज्ञान सुखाचे भक्तीचा मार्ग तू ज्ञान सुखाचे कर्माचे फळ मानवा जाचे भक्त सारे दास तुझी आचरणाचे भक्त सारे दास तुझे आचरणाचे भक्त सारे दास तुझे आचरणाचे भक्ती मोक्षदाता तुझ जीवनी भक्ती मोक्षदाता तुझ जीवनी नाचत यावे आज अंगणी श्रीगणा 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 नाचत यावी आज अंगणी सखे आज गणेशाचे दिवस गणेश सारे भक्त गणेशाची मनोहर आराधना करतात आपण देखील श्री गणेशाची आराधना करू हा सर्व मंगल मांगल्यम
सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हे कलाकारी तुझ्या जीवावरी यावरणी तू रंग भराया मी वासरू हे तुझे मिले करू माझ्या शिरी तू आभाळ माया माझ्या शिरी तू आभाळ माया या मृदुकाच्या ताळावरी आज आलो तुझे गुण गाया या मृदुकाच्या ताळावरी आज आलो तुझे गुण गाया या मृदुंगाच्या ताळावरी आज आलो तुझे गुण गाया या मृदुंगाच्या ताळावरी आज आलो तुझे गुण गाया ही कलाकारी तुझ्या जीवावरी यावरणी तू रंग भराया मी वासरू हे तुझे लेकरू मी माझ्या शिरी तू आभाळ माया माझ्या शिरी तू आभाळ माया या मृदुंगाच्या ताळावरी आज आलो तुझे गुण गाया 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 रूपगणाचे या डोळे धरून पाहू शुभ कार्याला देवाचे दर्शन घेऊ रूपगणाचे या डोळे भरून पाहू शुभ कार्याला देवाचे दर्शन घेऊ या भक्ताचा निधाव तू लवकरी तुझ्यावरीच्या तनया या भक्ताचा निधाव तू लवकरी तुझ्यावरीच्या तनया तुझ्यावरीच्या तनया या मृदुंगाच्या ताळावरी आज आलो तुझे गुण गाया 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 पंचप्राणाच्या देवा लावून ज्योती मनोभावे पूजतो मी करून आरती पंचप्राणाच्या देवाला उद्या ज्योती मनोभावे करतो मी करुण आरती वक्रतुंड गज तू लंबोदरा नतमस्तक तुझ्या पाया वक्रतुंड गज तू लंबोदरा नतमस्तक तुझ्या पाया देवा नतमस्तक तुझ्या पाया या मृदुंगाच्या ताळावरी आज आलो तुझे गुण गाया 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 या मृदुंगाच्या